एका आजाराने आयुष्य बदलले आणि एक सामान्य माणूस स्वामी समर्थांचा महान भक्त बनला. स्वामी भक्त हो, नमस्कार. लेख स्वामीजी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत. कोकणातील चिपळूण येथे एक महान दत्तभक्त होऊन गेले. गोपाळबुवा केळकर हे अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे अत्यंत श्रद्धावान शिष्य होते. घरची परिस्थिती गरीब असल्यामुळे त्यांना जास्त शिक्षण घेता आले नाही. त्यांनी रेल्वेत नोकरी सुरू केली, पण अचानक त्यांना जलोदरासारखा गंभीर आजार झाला आणि त्यांना कोकणात परत यावे लागले. शरीराच्या दुःखातून त्यांचे मन हळूहळू परमेश्वर भक्तीकडे वळले. नाशिकच्या देवमामलेदारांच्या प्रेरणेने त्यांना अक्कलकोटच्या स्वामी समर्थांविषयी ओढ निर्माण झाली. असे म्हणतात की स्वामी समर्थांनी त्यांना दृष्टांत दिला आणि त्यांच्यावर कृपा केली. गोपाळबुवा काही काळ अक्कलकोटमध्ये राहिले. त्या काळात त्यांनी स्वामी समर्थांच्या अनेक अद्भुत लीलांचा अनुभव घेतला. जरी त्यांचा संसार होता, कुटुंब होते, तरी त्यांचे मन पूर्णपणे गुरुभक्तीत रमले होते. नंतर चिपळूणच्या मार्कंडी भागात त्यांनी स्वामी समर्थांच्या पादुका स्थापित केल्या. तेथे दर गुरुवारी प्रार्थना आणि भक्ती सुरू झाली. आजही हा मठ भक्तांसाठी श्रद्धास्थान मानला जातो. गोपाळबुवांनी स्वामी समर्थांच्या लीलांवर श्री स्वामी समर्थ बखर लिहिली. तसेच करुणास्तोत्र आणि साधना विवेक सारामृत हे ग्रंथही त्याने लिहिले. प्रीतीनंद या नावानेही ते ओळखले जाते. आजही चिपळूणमधील हा मठ स्वामी भक्तांसाठी प्रेरणास्थान आहे. येथे स्वामींच्या पादुका आणि दंड जतन करून ठेवलेले आहे. गोपाळबुवा केळकरांचे जीवन आपल्याला सांगते, संकटातून भक्तीचा मार्ग सापडू शकतो. स्वामी भक्त हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे व्हिडिओ इतर दत्तभक्तांना, स्वामी भक्तांना शेअर करा. धन्यवाद.